आज बडगाव आणि पाचोरा तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींना विशेष एक आज आपण पत्रकारांद्वारे मार्फत एक सूचना करू इच्छितो की महायुती शासनाने एक जो मोठा निर्णय घेतला की 1 जुलैपासून महात्मा फुले ही जी योजना होती याचं थोडंसं विस्तृत त्याच्यात काम झालं आहे, त्याचं एक एक्सपान्शन झालं. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की आधी महात्मा फुले योजना ही फक्त केशरी आणि पिवळं रेशन कार्ड धारक यांच्यासाठी लागू होती, पण आता ती जे सफेद रेशन कार्ड आहे तर म्हणजे सर्व समाजातील सर्व घटकांना महात्मा फुले योजना ही लागू होणार आहे. आणि त्यातल्या त्यात जे बरेच आजार वाढले तर त्यात प्रामुख्याने आपण अस्थिरोग याच्यात काम करताना फ्रॅक्चर झाल्यावर ते ऑपरेशन जे व्हायचं ते पूर्णतः योजनेत व्हायचं, पण जे इम्प्लांट काढणे म्हणजे जे रॉड आणि स्क्रू काढायचं जे ऑपरेशन होते ते आधी योजनेत होत नव्हते, तर ते 1 तारखेपासून योजनेत व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे ज्यांना रॉड आणि स्क्रू आपले हाडातच आहेत आणि ते काढायचे आहेत ते वृंदावन हॉस्पिटलमध्ये आपण महात्मा फुले योजनेअंतर्गत ते काढू शकतो. आणि अशा रीतीने फक्त एक अडचण अशी झाली की थोडं ऑनलाईन जर रेशन कार्ड आहे ती एक नवीन बाब शासनाने 1 तारखेपासून दिली, तर आपल्याला थोडं तांत्रिक अडचण ती एक आहे, पण आपण तहसीलमार्फत तहसीलशी संपर्क साधून रुग्णांना जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल याची आपण पूर्ण काळजी घेतो आहोत. परत दुसरा एक मुद्दा असा आहे की महायुती शासनाने नुकतीच माझी लाडली बहीण ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी जाहीर केली. त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. सुरुवातीला काय आलं की डोमेसिल आणि उत्पन्नाचे दाखले ही अट असल्यामुळे बऱ्याच तांत्रिक अडचणींना महिलांना सामोरं जावं लागत होतं, पण आता ती शासनाने ती अट शिथिल केली आहे. आणि आता नुकतंच एक त्याच्यात बदल झाला की नारी शक्ती या नावाने नवीन ॲप शासनाने सुरू केलं आहे. तर नारी शक्ती हे ॲप आपण डाउनलोड करून आपल्या घरच्या घरी आपण आपला स्वतःचा फॉर्म भरू शकतो. त्याच्यामध्ये आपले फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्मदाखला आणि एक हमीपत्र एवढं जर आपण घरच्या घरी भरलं तर आपल्याला कुठं म्हणजे रांगा लावायची गरज नाही, कुठं तहसील तलाठी कुठल्या ऑफिसला जायची गरज नाही. तर हे महायुती शासनाचे एकदम संवेदनशील शासन आहे की एक योजना चांगली योजना लॉन्च झाली आणि त्याच्यात ज्या ज्या अडचणी आल्या त्या लगेच 24 तासांमध्ये त्याच्यावर निर्णय घेऊन शासनाने त्याच्यात अटी शिथिल करून ते महिलांसाठी एक सोपं जाईल असे सगळे निर्णय घेतले. तर परत अजून तिसरा एक विषय असा आहे की आपण मागे जे सांगितलं होतं की दादा लाड तंत्र याच्यावर आपलं ग्रामीण भागामध्ये बडगाव आणि पाचोरा विधानसभेत खूप मोठं काम चालू आहे. त्याच्यात आपण जवळपास काल आपले 42 गावं आपण पूर्ण केले. जे स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले असे 42 गावं मी स्वतः जाऊन संध्याकाळच्या वेळेस शेतकरी मार्गदर्शन, शेतकरी शाळा अशा पद्धतीने आपण ते पूर्ण केले. तर त्याच्यात शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रमाणात प्रतिसाद आपल्याला दिसतोय. आणि दादा लाड हे जे कपाशी तंत्र आहे म्हणजे त्याला 2014मध्ये त्याचं संशोधन झालं. आज 10 वर्ष होऊन सुद्धा शेतकरी त्याचा प्रॅक्टिकल अनुभव घेताना दिसत नाही. आणि या तंत्राने शेतकऱ्यांचं कपाशीचं उत्पादन हे 4 ते 5 पटीने वाढताना आपल्याला दिसतंय, पण परिसरात त्याचं काही समजा लोकांपर्यंत ते पोहोचलं नसल्यामुळे ते शेतकऱ्यांनी अजून त्याचा अवलंब केला नव्हता. तर आपण यावर्षी खूप प्राधान्याने म्हणजे जसं रोज 2-3 ऑपरेशन केल्यानंतर मी एक गावात कार्यक्रम करणे हे माझं एक मी ते म्हणजे विडा उचलल्यासारखं त्याच्यात आपण काम करतोय. आणि आजपर्यंत 42 गावं हे आपण यशस्वीरित्या केले आणि जवळपास अजून येणाऱ्या महिन्याभरामध्ये 30-40 गावं अजून याच्यात कसे वाढतील. आणि जिथं आपले कार्यक्रम झाले तिथं शेतकऱ्यांमध्ये खूप समाधान आहे आणि त्यांना ते जाणीव पण होते की आपल्या आतापर्यंत आपण परंपरागत जे कपाशी लागवड करतोय त्याच्यात जे आपल्या चुका आहेत त्या चुका ते दुरुस्त करतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये बडगाव पाचोरा विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त कपाशी उत्पन्न हे दादा लाड तंत्रानुसार येणाऱ्या काळात घेतलेलं आपल्याला दिसेल. धन्यवाद.